काढावे लागणार आहेत. ऑडिओ गेला रे. त्याशिवाय पर्याय नाही. हा नक्की या मग 29 ऑगस्टला अंतरवाली या बघू आता पाडायचे गोगा करायचे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी प्रत्येक गावातून 29 ऑगस्टला अंतरवाली. आज तुम्ही संकटात आहेत. महापूर या शाहू नगरीला पूर्ण वेढलंय. कोल्हापूर जिल्हा दुष्काळापेक्षा भयान या पाण्यामुळे दिसायला लागला. आम्ही येताना रस्त्यानं बघितलंय. त्यात परत स्टेडियमही काल त्याला पण आग लागली. भोसले साहेबांच्या लावली का लागली. दुहेरी संकटात आपली कोल्हापूर नगरी. आम्ही आता शेतकऱ्याचं नुकसान येताना लक्षात आलं. ऊसाला जास्त परिणाम दिसला नाही. मधी असेल माहित नाही, मधी असू शकतो. कडेना रस्त्याच्या बघितलं तर बाकीचे जे छोटे पीक आहेत त्यांचा पूर्ण सगळा साफ झालाय. राख रांगोळी होऊन बसली. मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची. कशात बी राजकारण नका करत जाऊ. जातीचा विषय आला की जरा तुटून पडत आणि शेतकऱ्यांचा विषय आला की बाहेर निघायचं. ते ज्या धरणामुळे तुमचं प्रत्येक वर्षी नुकसान होतंय त्या धरणाकडे एकदा बघा रे. ते काय ते नावच घेणारे अवघड आहे. माझ्या पाठच व्हाय ना. ते 4-5 दिवस झाले मी पाठ करतो. त्याला म्हणा तो बिताड जरा खाली जाऊ दे तिकडं. मी बी येतो दुसऱ्या बारीन त्याचा बिताड जरा खाली सरकू आपण. जर आपलं एवढं वाटोळं होणार असलं तर उघड्या डोळ्याने कवर बघणार आहेत आपण. त्या धरणाच्या पाण्यामुळे जर आपले शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. आणि सरकार दोन्ही मिळून काढत नसले तर जनतेने काढला पाहिजे. आपण सगळेजण ताकदीने एकत्र येऊ पण त्या धरणाचं काहीतरी सोयीला लावू. आता सरकार पंचनामे करण्यातच 2 वर्ष झाली. किती नुकसान झालं काय झालं तर दुसरा पूर येईल. पहिल्याच पुराची मिळाली की नाही काय माहित आणखी नाही. अरे मग कवर निवडून द्या तरी आणला टाकान पाडून काय थोडी घाणले दिवस. लोक जरा जागे करा. कारण कोल्हापूर खूप संकटात सापडले. सांगली सुद्धा त्यांनाही पूर्ण पुरानं त्यांच्या शेताचा कार्यक्रम झालाय. जर आपल्या आईबापाने कष्ट केलेत आणि ते पिकच उद्ध्वस्त होणार असलं ज्याच्यामुळे होतंय त्याला ठेप्याला आणलं पाहिजे. हे आरक्षणाचा जरा विषय संपला ना. मी खरंच सांगतो तुम्ही फक्त साथ द्या. त्या धरणाकडेच बघू आपण. मी पण येतो. कारण शेतात काहीच नाही राहिलं. एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून शेती साथ देत नाही. शेतीना थोडी साथ दिली तर यांचं पाणी आपल्या रानात येत आहे. म्हणजे बागायती झाली त्यांची आणि पिकं चालले आपली. पाणी आमचं आमच्या शेतात घुसविलंय त्यांनी. याच्यावरती बारकाईनं विचार आपण करणं गरजेचं आहे. आरक्षणाचा विषय सोडून द्या. तुम्ही 10 असले का 10 लाख असले काही. मनोज जरांगे आरक्षण मराठ्याला दिल्याशिवाय सोडितच नाही. आता त्याची काळजी नाही. मराठ्यांबरोबर मुस्लिमांचा धनगराचा प्रश्न बघतो. त्यांच्याही आरक्षणात हात घातलाय आपण. यावेळेस सरकारनं 4ही बाजून आपल्याला घेरलंय. आता 4ही बाजूनं विरोधी पक्षासहित मागे लावलेत त्यांनी. आता सत्ताधारी सगळे तेही माझ्या पाठीमागे लागले. मी केलंय काय मला हेच कळायला. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये
ही सरकारची भूमिका आहे आणि माझी इच्छा आहे माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची इच्छा आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा. माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे. आता आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही, आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही, पण त्यांनी मनोज जरांगे काय बोलतायत हे तुम्ही लाईव्ह पाहत होतात थेट कोल्हापुरातून. बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे नारायण राणे यांच्यावर सडकून टीका करतायत आणि त्यातच आता नारायण राणे यांनी खोचक शब्दात मनोज जरांगे यांच्या टीकेचा समाचार घेतलाय. नारायण राणे यांनी यावेळेला थेट जरांगे यांच्या कपडे घालण्याच्या शैलीवरून टोला हाणला. इतक्या वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली पण ते छत्रपती काही झाले नाहीत असा टोला त्यांनी हाणलाय. जरांगे उत्तर दिलं सोलापूरला, म्हणे राणेसाहेब मराठवाड्यात देत आहे, येऊ दे, आमच्याकडे काय बघणार, आम्ही कपडे घालतो. अरे कपडे घातलेस तरी तसा दिसतो आणि कपडे काढले तरी तसा. तुझ्यात हाय काय बघण्यासारखं? आतापर्यंत एवढ्या वर्षात 400 वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली. छत्रपती झाले का? नाही हो, दाढी वाढून गुणात्मक व्हायला पाहिजे. आता मला एक सांगायचं आहे, टीका करणाऱ्याला आम्ही समर्थ आहे, उत्तर द्यायला समोर. जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र या, जात भेद पक्ष बाजूला ठेवा, विकास कामात. तिकडे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. अजित पवार यांनी आज जाहीर सभेत शेतकऱ्यांची माफी मागितली. लोकसभेला इतका झटका बसला की कंबरड मोडलं राव, माफ करा, मात्र जो काम करतो तोच चुकतो, यापुढे कांदा निर्यातबंदी करणार नाही अशा शब्दात अजितदादा यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. दादांच्या या माफीवर जयंत पाटील यांनी टोला हाणलाय. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, आता माफी मागून काय फायदा, असं जयंत पाटील म्हणाले. झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय, फार कंबरच मोडायची पाळी आली. परंतु आता माफ करा, चूक झाली, मान्य करतो. जो काम करतो तो चुकतो, जो कामच करत नाही कशाला चुकल, बिनचुकच आहे, साला काम करत नाही कशाला चुकतं. त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, माझ्या मागासवर्गीय समाजाला वाटलं संविधान बदलणार, आदिवासींना वाटलं संविधान बदलणार, अब की बार 400 पार, अब की बार 400 पार. सगळ्यांना वाटलं ही कशाला घटना बदलतात काय, कायदा बदलतात काय, आरक्षण काढतायत काय, त्याचाही झटका आम्हाला बसलाय. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. आता माफी मागून काय उपयोग? तुम्ही केंद्र सरकारची विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे होती. कांदा उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे होता. 40% जे निर्यात कर आहे तो रद्द करायला यांचं वजन वाढवायला लागलं पाहिजे होतं. हे सगळे दिल्लीला जातात ते स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी. कांदा उत्पादकांसाठी कुणीच गेलं नाही. कांदा उत्पादकांसाठी गुजरातला न्याय मिळाला, त्यावेळी महाराष्ट्र गप्पच होता. राज्यामध्ये आमच्या 183 जागा निवडून येतील असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तर लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना झटका बसल्यामुळे लाडकी बहीण योजना आठवली. 2014 मध्ये फडणवीस यांना लाडकी बहीण योजना का आठवली नाही असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 2047 मध्ये तुम्ही आम्ही कुणी नसू मात्र मोदी असतील अशी मिश्किल टिप्पणी मात्र त्यांनी केली आहे. ठीक आहे, तर त्यांना त्याच्याशिवाय काही दिसत नाही. 10 वर्षात त्यांना लाडकी बहीण आठवली नाही. लोकसभा निकाल नंतर त्यांना लाडकी बहीण आठवली, चांगली गोष्ट आहे. ही योजना आम्ही यशस्वीपणे कर्नाटकमध्ये राबवलेली आहे. कर्नाटकमध्ये आम्ही 2000 रुपये प्रति व्यक्ती द्यायचं कबूल केलं होतं, ते देतोय. तेलंगणामध्ये आम्ही ही योजना राबवलेली आहे. त्यामुळे ही योजना राबवली, ठीक आहे. तर आम्ही काय करायचं त्याबद्दल, किती पैसे द्यायचे ते आमच्या जाहीरनाम्यात कळेल. मी एवढं सांगितलं की लोकसभेला आम्हाला 65% जागा मिळाल्या, त्यावरून आता 65% झालं तर
आकडा 183 होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला मिळतील याच्याकरता आमचा प्रयत्न चालू आहे. तिकडे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर इथल्या आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झालेली आहे. सध्या शासकीय इमारत बांधकाम सुरू असल्यामुळे मुलांना भाड्याच्या इमारतीत ठेवण्यात आलंय. यातही 40 विद्यार्थी एकाच ठिकाणी राहतात. ही इमारत अक्षरशः जर्जर झालेली आहे. काही ठिकाणी भिंती तुटल्या आहेत, जागोजागी घाण आहे. वसतिगृहात रात्रीच्या वेळेला वॉर्डन राहत नाहीत. एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आदिवासी संघटनेच्या वतीनं उपस्थित केला जातोय. तर मुलांना लवकरच नवीन इमारतीत स्थलांतरित केलं जाईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. मुलांच्या वसतिगृहामध्ये जे आम्ही मुलींची व्यवस्था केलेली होती, आता जसं मुली आपल्या वसतिगृहात परत जातील त्यामुळे मुलांचं पण वसतिगृह जे आहे ते रिकामं होईल आणि अतिरिक्त बांधकाम जे आहे ते पण पूर्णत्वास आलेलं आहे. त्यामुळे तिथेसुद्धा पुढील 2 ते 3 दिवसात आमचं मुलं जे आहेत ते मुलं किरायाच्या इमारतीतून शासकीय इमारतीत शिफ्ट होतील. त्यामुळे किरायाच्या इमारतीत असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या तिथे राहणार नाहीत, कारण ती शासकीय इमारत आहे आणि तिथे आम्ही पूर्ण हे करतो. आणि तात्पुरता म्हणून ही बरी एक बाजूच्या बिल्डिंग आहे, ती मुलींची आहे आणि ही मुलांची आहे. आता मुलींना इथं ठेवण्यात आलं आहे, परंतु आपण बघितलं तर ती भाड्याने जी इमारत आहे तुमसरमध्ये ती जर्जर अवस्थेमध्ये आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बिल्डिंगचे काही भाग पडत आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते आणि शासन मग आमच्या फक्त आदिवासीला 75,000 रुपये देऊन सनी मोकळा होते, परंतु आमच्या आदिवासीचा जो जीव जातो, विद्यार्थ्याचा जीव जातो, याकरिता शासनचं काही लक्ष नाही. आणि आता थेट जाऊया तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस बोलतात. आणि त्याचा संपूर्ण आराखडा बघितल्यानंतर मी तर असं म्हणेन की जवळपास महाराष्ट्रातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती ही इथे साताऱ्यामध्ये या ठिकाणी शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नातनं होते. साहेब, यावेळेस लोकसभेच्या उमेदवाराला घवघवीत यश मिळालं. पहिल्यांदाच भाजप जिल्ह्यामध्ये प्रवेश करते, पण आता भाजपमधूनच काही लोकांची मागणी होती की आमच्या जिल्ह्यातली जी राज्यसभा आहे ही आमच्याकडेच राहावी. नाही, असं आहे की 2 राज्यसभा आमच्याकडे आहेत. त्यातली एक राज्यसभा ही भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे. एक आम्ही त्यावेळी अजितदादांना कबूल केली होती, त्यामुळे ती त्यांच्याकडे जाऊ शकते किंवा जाणार आहे. जो काही योग्य निर्णय आहे तो निर्णय निश्चितपणे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड घेईल.